नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांची सेवा कशी करावी. संचार म्हणजे काय, गुप्त साधना मंत्र आणि महाराजांचा आदेश कसा समजून पाळावा, ही माहिती तुमच्या जीवनात बदल घडवू शकते आणि महाराजांचा थेट संचार अनुभवायला मदत करेल. चला सुरू करूया. नवनाथ महाराजांची सेवा केवळ भक्तीने केली तर फलदायी ठरते, पण काही नियम पाळल्यास महाराजांची कृपा दुप्पटीने मिळते. 1. स्वच्छता आणि शुद्धी. पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे. पूजास्थळ पवित्र ठेवा आणि मनात राग, लोभ, मत्सर ठेवू नका. 2. गुरुस्मरण. महाराजांची पूजा करण्यापूर्वी आपल्या गुरुचे स्मरण करून 3दा ओम गुरवे नमः म्हणावे. 3. नामस्मरण. रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नवनाथाय नमः मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जपा. 4. सात्विक अन्न व आचरण. मांसाहार, अत्याधिक तिखट टाळावे. सत्य, अहिंसा, दया, क्षमा यांचा अंगीकार करावा. 5. भक्तांशी प्रेमभाव. इतर भक्तांचा सन्मान करावा. कोणालाही दुखवणारे वर्तन टाळावे. सेवेतील सातत्य. सेवा एकदा सुरू केली की रोज किंवा ठराविक वेळेला सातत्याने करा. तर विशेष पूजन. श्रावण महिना, नारळी पौर्णिमा, संकट चतुर्थी, गुरुवार या दिवशी विशेष पूजन केल्यास महाराज अधिक कृपा करतात. दीप व धूप. संध्याकाळी गायीचे तूप किंवा तिळाचे तेल वापरून दीप लावा. धूप जाळल्याने नवनाथांच्या उपस्थितीची अनुभूती मिळते. गुप्त मंत्र. घरातील शांती, आरोग्य आणि प्रगतीसाठी ओम हरिहरनाथाय नमः मंत्र 108 वेळा जपा. मूर्ती किंवा फोटो उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवा. पूजास्थळ नेहमी स्वच्छ ठेवा. नकारात्मक शब्द आणि वर्तन टाळा. नवनाथ महाराजांचा संचार म्हणजे भक्तांच्या शरीरात थोडा वेळ राहून थेट मार्गदर्शन करणे. संचाराचे लक्षणे. भक्ताचे डोळे तेजस्वी होतात. चेहऱ्यावर दिव्य तेज आणि शांतता दिसते. बरबरी भाषा बोलली जाते ज्यात गूढ अर्थ लपलेला असतो. अद्भुत सुगंध अनुभवतो. चंदन, कमळ किंवा भस्म यांचा भक्तांना अचूक मार्गदर्शन मिळते. संचाराच्या वेळी पाळायचे असणारे जे नियम आहेत ते समजून घेऊया. तर संचार झालेल्या व्यक्तीला सन्मानाने बसवावे. आजूबाजूला दिवा, धूप, घंटाला वाजवावी. 3. भक्तांनी मनात ओम नवनाथाय नमः जप करत राहावे. प्रश्न विचारताना फक्त एक व्यक्ती बोलेल. गोंधळ करू नये. संचारानंतर गोड पाणी किंवा दूध द्यावे. भीती किंवा हसणे टाळावे. संचाराच्या वेळी महाराजांचे आदेश थेट देतात. बरबरी भाषेत किंवा साध्या मराठीत. आदेश पाळताना नियम. शांततेने ऐका. गोंधळ करू नका. शब्द कागदावर नोंद करा. संशय न आणा. आदेशावर शंका घेऊ नका. विनयशीलता ठेवा. डोकं खाली करून नमन करा. वाद, हट्ट टाळा. आदेशानुसार कृती करा. साधे आदेश लगेच पूर्ण करा. कठीण आदेशासाठी गुरुचे आशीर्वाद घ्या. नकारात्मक शक्तीच्या आदेशांसाठी अनुभवी साधकाची मदत घ्या. आदेश मोडल्यास उपवास करून ओम नवनाथाय नमः 108 वेळा जपा आणि महाराजांची क्षमा मागा. साधना, नामस्मरण आणि नियमाचे पालन केल्यास घरातील दृष्टी, शक्ती, भूत बाधा, गृह दोष नष्ट होतात. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते. मनाला शांतता, स्थिरता मिळते. संचार होण्यासाठी शक्यता वाढते. मोक्ष मार्ग सुकर होतो आणि जीवनात चमत्कार घडतात. गुप्त साधना करून नवनाथ महाराजांना आकर्षित करण्यासाठी गुरुवार, अमावस्या आणि पौर्णिमा सर्वोत्तम दिवस. साधना वेळ पहाटे 4 किंवा 5 ला किंवा रात्री 12 किंवा 1 वाजता. साधनेसाठी आवश्यक वस्तू. नवनाथांचा फोटो किंवा मूर्ती, गोमूत्र, गंगाजल, धूप, तिळाचे तेल, 9 बत्त्या असलेला दिवा, पवित्र भस्म, नैवेद्य. साधना करताना मौन पाळावे. खोटे बोलणे, मांसाहार टाळा. मनात राग, लोभ, मत्सर न ठेवता ध्यान करा. गुप्त मंत्र मम क्लीम नवनाथाय नमः स्वाहा 108 वेळा जपा. जप केल्यावर भस्म कपाळावर लावा. ओम नवनाथाय नमः म्हणावे. साधना पूर्ण झाल्यावर नैवेद्य अर्पण करा. गरजू लोकांना गोड पदार्थ द्या. घरभर गंगाजल आणि भस्म शिंपडा. आभार प्रदर्शनासाठी ओम नवनाथाय नमः परमहंसाय नमः 27 वेळा जपा. दैनंदिन सवयी. सकाळी ओम नवनाथाय नमः जपा.
गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा. संध्याकाळी दीप लावा. नवनाथ भक्तांचा अपमान करू नका. महिन्यातून एकदा गरिबांना अन्नदान करा. नवनाथ महाराजांचा संचार हा अत्यंत पवित्र अनुभव आहे. नियमांचे पालन, साधना आणि सात्विक जीवनशैली ही महाराजांच्या कृपेची गुरुकिल्ली आहे. त्यांचा आदेश पूर्ण श्रद्धेने पाळल्यास जीवनात अद्भुत चमत्कार घडतात. नमो आदेश. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.